लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या दानाची आजपासून मोजदाद करायला सुरुवात झाली आहे। सर्वप्रथम लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची ही मोजणी केली जाते। लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी सोनं आणि चांदीचे दागिने सुद्धा अर्पण केलेले आहेत आणि त्यांची सुद्धा मोजणी सध्या केली जाणार आहे। या पैशांचं एकूण मिळून आपलं ते तर ही दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाच्या चरणी त्या गणेश भक्तांनी भरभरून असं दान दिलेलं आहे। सोन्या चांदीच्या वस्तू सुद्धा लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्याची मोजदाद करणं आजपासून सुरू होणार आहे। पहिला दिवस काल होता आणि या पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या दानपेटीमध्ये जितकं दान आलेलं आहे त्याची मोजणी आता बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून आणि इथल्या कार्यकर्त्यांकडून करणं सुद्धा सुरू झालेलं आहे। साधारणतः पहिल्या दिवशी 30 ते 40 लाख रुपयाचं दान येतं अशी सुद्धा माहिती मिळते आणि पहिल्या दिवसाची ही दानपेटी आता उघडण्यात आलेली आहे। अनेक गणेश भक्त आपली मनोकामना पूर्ण झाल्याच्या नंतर असंख्य वस्तू या लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करत असतात आणि त्याची मोजणी आता होती आहे। ही जी मोजदाद तुम्ही पाहताय ती लालबाग राजा चरणी अर्पण झालेल्या पहिल्या दिवशीचं दान आहे आणि कशा प्रकारे मोजदाद सुरू आहे आपण बघतोय। कारण दानपेट्या जेव्हा उघडल्या गेल्या तेव्हा अशा प्रकारे रोख रक्कम जी आता एकत्र करण्यात आलेली आहे त्या रोख रकमेची जी मध्ये काही जे पैसे आलेत त्या सगळ्या ऐक ना इकडनं कुठे जाऊ इकडे जाऊ तर ही थेट दृश्य आपण काही बघतोय लालबागच्या राजाच्या चरणी आलेल्या दानाची आता मोजदाद करणं सुरू झालेलं आहे। असंख्य पद्धतीच्या ज्या सोन्या चांदीच्या वस्तू आहेत, मुकुट आहेत, त्यासोबतच पैशांचे नोटांचे हार आहेत हे सुद्धा लालबागच्या राजाला अर्पण केले गेले आहेत। आणि याविषयीची अधिकची अपडेट घेऊयात। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। वेदांत, आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं तर रोख रकमेचं जे दानपेटीचं दान आहे त्याची मोजदाद सुरू होती तर दुसरीकडे आता इथे आपण बघतोय सोने चांदी जे काही दान आलेलं आहे त्याची सुद्धा आता मोजदाद सुरू आहे, ज्यामध्ये आपण चांदीच्या गणेश मूर्ती बघतोय, त्यासोबतच सोन्याच्या छोट्या गणेश मूर्ती आहेत, कड आहे, त्यासोबतच काही सोन्याच्या चैन आहेत आणि आता ह्या सगळ्याचं हे मोजदाद केलं जातंय। कशा प्रकारे दान आहे म्हणजे ज्यांनी यथाशक्ती जी काही आपली ताकद आहे त्यानुसार हे दान केलेलं आहे, ज्यामध्ये सोन्या चांदीच्या दानासोबत रोख रक्कम सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी छोटे कॉइन असतील किंवा मग इथे आपण मोदक बघतोय सोन्या चांदीचे ते सुद्धा इथे दान केलेले आहेत। हे फक्त पहिल्या दिवसाचं दान आहे। जसं आपण इथे पदाधिकाऱ्यांना विचारलं त्यांचं असं म्हणणं आहे की साधारणपणे 30 ते 40 लाखांपर्यंत पहिल्या दिवशीचे दान होतं आणि या वर्षी सुद्धा अगदी तशाच प्रकारे आपण या ज्या वस्तू दाखवतो आहोत मोठ्या संख्येने जसं तुम्ही म्हणालात यथाशक्ती हे दान सध्या लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केल्याचं दिसतंय। खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।